मित्रांनो, आपण आलो आहोत नागज या गावामध्ये आलो आहोत. हा नागज हा भाग तासगाव कवठे मांकाळमध्ये येतो. इथं आज बाजार होता, पण बाजार संपत आलेला आहे. तर बघूया इथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत इथं, त्या आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघूया नागरिकांना काय वाटतंय. हो दादा, असू द्या, त्याला काय वाटते तुम्हाला? कुणाचं वार आहे इथं? वार रोहित दादा. रोहित दादा, बर. तासगाव कवठे मांकाळ मतदारसंघ आहे ना. काय वाटते तुम्हाला, काय होईल ह्यावेळी? राजकारणाचं वारं कुठनं व्हायला आले तुमच्या नागजमध्ये, असं काय वाटतं तुम्हाला? आता राजकारणाचं वार तसं विचार केला तर दोन्ही पक्ष तयारीलाच लागले जोरात. बघूया, अजून वेळ आहे बऱ्याच. काही होईल काय सांगता येत नाही. पण तसं आता इलेक्शन जे झालं आता चालू झाले, पण विकास कामं तुमच्या गावात काय झालीत काय? आता खासदारच्या काळात तर आमच्या गावात तर काय विकास आतापर्यंतचा आम्हाला तर दिसत नाही. मग रोहितदादांच्या काळात? आता रोहितदादांच्या काळात आता आबांच्यापासून असा विकासच आम्ही बघतोय, ती कामं विकासाची आतापर्यंत बऱ्यापैकी झालेली जाईल. ह्यावेळी जनतेचा कौल कोणाला असेल? आता यावेळेचा जनतेचा कौल अजून तर काय सांगता येत नाही. संभ्रमात आहे. बरं, नागजची आतापर्यंत जरी कोण कुठल्याही आमदार आला तर काय कामं अशी अजून व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? अजून तशी कामं बरीच आहे ती. तसंच आता ते त्यांच्या बी डोक्यात आलं पाहिजे ना, जनतेला काय द्यायचं काय न द्यायचं. तुमच्या तालुक्यातला तासगाव कवठे मांकाळचा पाण्याचा प्रश्न सुद्धा सारखा काढला जातोय. पाणी पोचले तुमच्या गावापर्यंत, नागजपर्यंत आले का? पाणी पोचलं, पाणीच अडचण नाही. पाण्याचं काम झालेलं आहे. काय वाटते, पाणी कोणी आणलं असं? पाणी आता तसं जनक म्हटलं तर आता ती माणसं निघून गेली. तरी नाव सांगा की. तसं आता आर पाटलांनीच आम्हाला पाणी आमच्या नागासाठी आणले, बाकी कोण नाही. काय इथलं कामं वगैरे सगळे झालेले वाटते का? ताराबांची पत्नी आता आहेत, सुमंत आहे, त्यांच्या काळात झाले का काम? कामं बऱ्यापैकी झाले, त्यांच्या परीनं जेवढं होतंय त्यांनी केली. तर तुम्हाला काय वाटते, कुणाची हवा आहे इथं मतदारसंघात? हवा तसं आता इथं जरी रोहितदादांचं चालू आहे तरी वारं इथं सध्या रोहितदादा येतील वाटते. काय तसा ह्या प्रश्न संभ्रमातच आहे तसा, कारण पुढं माणूस पण तसा पैलवान बी कुस्ती बी अगदी चांगला रांगडे, कारण अनुभव असलेला माणूस आहे. 10 वर्ष खासदारी केली त्यांनी. बरोबर आहे. त्यामुळं येणारा आता काळच काय ठरवते त्याच्यावर राहणार आहे. लढाई कशी होईल? चुरशीची होईल का सहजासहजी होईल असं वाटते? तशी चोरसच वाटते तशी. प्रक्रिया आहेत. फॅन काय चालू आहे का बंद निकडे करायला तुम्ही? वा वार येते, मस्त येते. इलेक्ट्रिक आहे का काय, म्हणजे चार्जिंगवरचा? हे फॅन जसा चार्जिंगचा आहे तसा आता इथं राजकारणात सुद्धा वारा असं चार्जिंग कोणाला जास्त आहे? रोहित पाटील. रोहित दादा येते वाटते? 100%. हां, काय त्यांची विकास कामं वगैरे काय केले? ती शाळा बांधल्या, परत रस्ते केले, ती दवाखाना बांधला, कामं भरपूर केली. पण विरोधात सुद्धा संजय काका मोठं दिग्गज नाव आहे. काय वाटते? 10 वर्ष काहीच केलं नाही खासदार असताना. त्यांचं मत आहे की रोहितदादा येतील असं त्यांचं मत आहे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं 100% येतील. आपण बघूया, तुम्हाला काय वाटते काका? तेच, बर बघूया. आपण पुढं अजून घेऊया प्रतिक्रिया कोणाकोणाच्या. युवा पिढी थांबा, युवा पिढीनं पण थांबलं पाहिजे, युवा पिढीनं बोललं पाहिजे. काय वाटते तुमच्या नागज गावात नेमकं वारं कोणाचं? रोहितदादाच. रोहितदादा? आम्ही दादाच माणसं आहे. हो, दादाचीच माणसं आहे तुम्ही? 70% दादा होणार आहे, 30% काका होणार. बरं, असं कशामुळे बरं? वातावरणच ते काय म्हणजे आता नेमकी ही जे आता इलेक्शन होणार आहे, विकास कामावर होणार का वातावरण, कसं वाटतं तुम्हाला? विकास काम होणार. बरं, तुमच्या गावाची काय विकास कामं वगैरे झालीत? हो, बऱ्यापैकी झाली. काय एखाद 2 उदाहरण काय, आमदार फंडातून आलेली निधी हीच. बरं, टपला माणूस पण संजय काका राव 10 वर्ष खासदार माणूस आहे. असला तरी शांत स्वभावाचा माणूस आहे ना पुढचा, म्हणजे रोहितदादा. हा, आणि माणसात फिरलेला माणूस. तुमच्या गावी कधी आले का त्यांनी? काय, आता माझ्या मोबाईलमध्ये त्यांचा फोटो आहे, ह्याला वॉलपेपरला त्यांच्या सोबत काढलेला, इथंच फोटो काढले. बरं, म्हणजे इकडे तुमच्या नागजमध्ये वार त्यांचं आहे? वार त्यांचंच आहे. तुम्हाला काय वाटते? मतदान हा बोलता येतं. बरं, ठीक आहे, धन्यवाद. बघूया आपण इथं ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांचं काय मतदान आहे, कोणाकडे कल आहे, आपण बघूया. ज्येष्ठ नागरिकांचं मत सुद्धा अगदी हे असते, कारण त्यांनी भरपूर उन्हाळी पावसाळे बघितले, तर राजकारण बघितलं असतं. मी जरा टेकतो आता. बघूया नेमकं काय वाटतं तुम्हाला, वारं कोणाचं आहे? नाव घड्याळाचं हे काय आहे, रोहित पाटलाचं, आणि शिक्का मात्र घड्याळाला. असं होणार? 60-65% बदललं जरा वातावरण ह्या वेळेला, तरी 100% बदललं. कशामुळे बदललं वाटतं? मी पेपर वाटतो, मी लोकांच्या तोंडात नाही ऐकतोय ना. बरं, पेपर तुम्ही वाटतं सकाळी, त्याच्यामुळं कल जो आहे तो 100% असाच आहे.
बरं बरं ह्याच्यापेक्षा काय आमच्या सांगू शकतो. बरं ठीक आहे. आणि चांगलं उत्तर दिलं त्याने, पेपर वाटते म्हणून सांगितलंय. बघूया इथं सुद्धा ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, अगदी निवांत बसलेले आहेत. त्यांच्या पण मनाचं काय कौल आहे ते आपण जाणून घेऊया. बघूया काय तुम्ही पांढरे वगैरे कपडे घातलेत, पुढारी आहात का शेतकरी आहात, काय आहे पहिले तुमचा परिचय द्या. पूर्ण ह्या गावामध्ये पहिल्यापासून आर पाटलांनी पण काम भरपूर केले, सुमनताईनं पण काम भरपूर केले आणि येणारा आमदार रोहित पाटील पण काम करणार. कसं आहे, जे फिरतो ते नुसतं भजी खात फिरत असतो, चाप्यात फिरतो लोकाचा, स्वतःचं कोणीकडे काय जातं हे कळत नसते. हां, हे गाव संपूर्ण 100% म्हणलं तर रोहित पाटलाला आहे. बरं, पूर्ण नागज. हां, बरं, म्हणजे काय विकास कामं वगैरे झालेत भरपूर. मराठी शाळा पडली 2 दिवसात, बांधकामाला चालू केलं 2 दिवसात. हो. बरं. आर पाटला काना गेले, दुसऱ्या दिवशी माणसं झाली जिल्हा परिषदची. कॅनिलची मिटिंग घेतली, 3ऱ्या आठवड्यात काम चालू झालं. 10 गावं वगळलेली होती. म्हैशाळा योजनेमधनं वगळली होती आणि टेंबूमधनं पण वगळलेली होती. पाचेगावला बदगा आल्यामुळं आर पाटलांनी मिटिंग घेऊन लगेच सांगितली की बाबा 15 दिवसात काम चालू झालं. पाणी आलं नागजला. या 20-25 गावाला पाणी आवामुळं आहे. म्हणजे पाणी आले त्यामुळे तुम्ही समाधानी आहे, शेतकरी समाधानी आहे. गावात दवाखाना नव्हता, मोठा दवाखाना केलेला आहे. गोरगरिबांची सोय होत्या. आणि जी काय बोंबलत तमाशातली जी गाडी असते ती अशी हिंडत सांगते ती नाही, ह्यांना कोण चहा पाजत नसते, ती अशीच बोलत असते. खायचं त्यांचं, गायचं दुसऱ्याचं. बरं, आता नागदचं तुम्ही सांगितलं की नागदचं एक 60-70% मतदान म्हणजे 90% होईल म्हणताय तुम्ही. पण आता एकूण एक पूर्ण कवठे महांकाळ किंवा तासगावचं सगळं बघितलं तर तुम्हाला ते चित्र कसं वाटतंय? पहिल्यापासूनच एकूण 1,70,000 कवठे तासगावचं मतदान आहे आणि 1,60,000 कवठे महांकाळचं आहे. आलं लक्षात अभ्यास. त्यातून आता वाढ झालेली आहेच. त्यातून कवठे महांकाळ तालुका आबाला भरभरून देत होता आणि त्याच्यावरच निवडून येते. आता आणि जे काही लोक पहिलं आराबाबरोबर विरोधात उभा राहिली, पैसे घेऊन मागं सरली आजीराव घोरपडे, आणि आता तीच झालेला आहे. आता 4 कोटी देतो, 2 उमेदवार देतो जिल्हा परिषदचं आणि विधान परिषदेवर घेतो आम्ही. मग भाजपची मिटिंग होती तेव्हा खासदार केला, संजय काकाच्या विरोधात बोलली ती घोरपडे सरकार. मग आता काय तिकडे गेले, आता किस्सा भरला. बरं, एवढीच गंमत आहे. आणि आता ज्या मागल्या ज्या माणसं आहेत ते माणसं काय म्हणतात, त्यानं पैसे घेतला आम्हाला काय, ती कोणीकडे पण उड्या मारती माकडासारखा. मग त्याच्यामुळे आपलं आहे ते आर पाटील बरं आहे. मग अजितदादा घोरपडे तिकडे गेल्याचा काय परिणाम होणार नाही म्हणताय? काय नाही लोक उलटी चिडून माघारी आले, चिडलेत भरपूर. आता काही लयच घासाघाशीतला तसं काही झालेलं काम आहे ती थांबणार की. लय दुपतं पाजलेलं आहे ते चिकटून राहणार की कोकरू. हां, बोकडाला शिर्डीला 2 करडं असते ती, एक करडू मागं राहतं आणि एक करडू पुढं जातं. लय चिकटलेलं असतं ती बोकूड असतो आणि जरा गरीब असते ती शिर्डी असते ना. म्हणजे राजकारणात सुद्धा असं होतंय म्हणता. होते ना, असं होत असते. त्यामुळे तुमचं गाव एकूण एक संविधान म्हणजे बदलण्यासाठी ह्या नागजपेठेमध्ये शुक्रवारची सभा घेतलेली होती आजीराव घोरपडे यांना. आणि ह्या माणसाला संजय गांधी म्हणजे संजय काकाला मतदान करू नका तुम्ही असं आम्हाला उघड सांगितलं होतं नाही. मग आता कोणीकडे गेली ती, म्हणजे खासदारकीला सांगितलं होतं. मग तीच होणार आहे आता इथं. म्हणजे राजकीय नेते त्यांच्या एकत्र होते आणि खालच्या कार्यकर्त्यांचं अवघड येतं असं वाटते का? अवघडच येते ना. कुणीकडे जायचं, कुणीकडे जाणार. आणि काय केले त्यांनी, आजीराव घोरपडेने या नागजमध्ये काय काम केलं, राज्यमंत्री असताना सुद्धा काय काम केले, काहीच केलं नाही. आणि संजय काकाने सुद्धा खासदार असल्यापासून 10 वर्षात काय काम केले, काही सुद्धा काम केलेलं नाही. त्यांना फक्त बिरोबाच्या मंदिराला फक्त ते ठोकळं घालतेत नाही, एक टेम्पो पेविंग बोला तेवढं दिलेत. ती पण एक 5-10 गुंठ असं काही मोठा आवारा दिलेला नाही, एका 20-25 फूट बसल असं एवढं दिलेलं आहे. बस. वैयक्तिक असं त्यांचं काय खासदार म्हणून येतो तुमच्या गावात काय काम नाही? काही सुद्धा नाही काम, काम नाही. काय अजिबात काम नाही. खासदार फंडातनं एखादी समाज मंदिर म्हणा किंवा एखाद्या रोडचं काम म्हणा
एखाद्या काम्या पाण्याचं म्हणा आबाने कॅनेला आणून उद्घाटनलाही आली असं आहे. चालेल. बघूया इकडं आहेत म्हणजे यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते पण बघूया. तुम्हाला काय वाटतंय? काय रोहित येणार नवीन कार्यकर्ता आहे, भ्रष्टी नाही आहे आणि आराराबाच्या पाठीमागं आराराबांचा जेवढा दरार होता, साधं उदाहरण म्हटलं तर त्यांनी जेव्हा हायवेचे सगळे बार बंद केले तेव्हा किती ॲक्शन कमी आली ते, आणि आता काय घडते? आता बार चालू आहेत म्हणता? नाहीतर काय, सगळे रोडचे बार चालू आहेत. डान्स बार बंद केलं आबाने. डान्स बार बंद आबानी बंद केलं ना? मग डान्स बार आबाने बंद करून गोरगरीब बायकांच्या लोकांचं म्हणजे दारू पिण्यात बरबाद होत होते ते वाचवले. ते एक चांगलं काम होतं. एक नंबरचं काम आबाचं होतं. महाराष्ट्रातच काम होतं एक नंबर. म्हणजे आणि असले पंतप्रधान भारतात येऊन गेली, सभा घेतली, पडलं नाही. ती तासगावला सभा झाली मोदी साहेब पंतप्रधानची, त्यावेळी जाग पडले नाही ती. आणि आता काय पडते ती रोहित? मग काय वाटतं म्हणजे आता तुम्ही म्हटला की रोहितदादा वगैरे, पण रोहितदादा आता एकटे पडलेत असं वाटते का? की कारण तिकडे 2 गट झालेत मोठे, अजितदादा घोरपडे असो आणि संजय काका, त्यांच्याकडे अनुभव आहे. काय वाटतं त्याबद्दल? कितीही मोठे असू द्या, नवीन कार्यकर्ता आहे, सर्व तरुण त्यांच्या पाठीमागे आहेत, जुन्या लोकांचा आशीर्वाद आहे त्याला. आणि रोहित हा 100% येणार हे आम्हाला तर गॅरंटी. कारण सोकाळा बघितला तर बऱ्याच 2-4 खेड्यामध्ये ऐकलं आम्ही, तर ते त्यांचंच नाव घेतात. आता तुम्ही म्हटलं की युवा पिढीचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण आता युवा पिढीचा कार्यकर्ता आणि ज्येष्ठ नागरिक जे असतात त्यांच्यात मिळत मिसळत नाहीत. काय वाटते ते मिळत मिसळतील असं? अहो ती जुनी आहे, ती सगळी प्रश्न झालेली आहे. ती इकडं जा तिकडं जा, जिकडं खोबरं तिकडं सांग भलं, त्यानं किस्सा भरला म्हणजे गप बसायचं, मग त्याच्यापुरतं ते तेवढं बदल ठेव करायचं. हे आता राहिलं आहे का? काय पब्लिक आता एवढं शहाणं झालं आहे की भले त्यांनी चांगल्या कार्यकर्ते, पण पुढचं काय कुणाला सांगता येतं. त्यामुळं हा कार्यकर्ता तरुण आहे आणि चांगलं कार्य करत असं सगळ्याची आशा आहे आणि ते होणार. बरं, आता आमदार कोण काही ना, पण नागजच्या अशा काय समस्या आहेत का की नागजमध्ये ही कामं अजून प्रत्यक्षाने झाली पाहिजे असं? भरपूर काम आहेत. आता मी एवढं जास्त इथं गावामध्ये नाही काय, त्यामुळं बऱ्याच लोकांच्या अजून अडचणी आहेत. मेन म्हणजे शेतकऱ्यांच्या जास्त आहेत. शेतकऱ्यांच्या काय 1-2 समस्या अशा सांगाल का? अहो हेच की पिकावरती रोग पडतोय. आता डाळिंबाचं एका मित्राने माझ्या 2-4 लाख खर्च केले आणि तेल्या पडला, पाक बाल काढावं लागली. काय करायचं माणसानं? सरकार देतो मंडळाला पैसे देत नाही, दिलेलं नाही, निधी कुठली मिळालेली नाही. कर्जमाफी करतो म्हणलं, कर्जमाफी केलेली नाही. फडणवीस सरकारनं, भाजप सरकारनं आणि संजय काकानं काय कर्जमाफी झालेली नाही. शेतकरी म्हणून तुम्हाला वाटतं की कर्जमाफी व्हावी? व्हायला पाहिजेच ना. सरकारी म्हणजे नुकसान आहे इथं लोकांची. आज शेतकरी कशावर जगणार? म्हणजे इथं तुमच्या भागात बागा वगैरे जास्त आहेत? भरपूर आहेत. द्राक्षाच्या बागा, डाळिंबाच्या बागा भरपूर आहेत. हा, तर मित्रांनो इथं तर आलेलाच नाही, विमा आला नाही, आलाच नाही. सरकार सांगते की विमा आम्ही भरतो. काहीच नाही. ते नुसते बोटाक बोललेत. आपलं काय ते उपमुख्यमंत्री फडणवीस बोल बच्चा नाही नुसता. बघा शकता मित्रांनो की यांच्या अशा प्रतिक्रिया आहेत की शासनाने सरकारकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बागा वगैरे तर असं सदन असा भाग आहे, बागा वगैरे आहे तिथं पाणी आले, पण त्या असं बागा वगैरे गेल्यानंतर तरी सुद्धा कामं झाली पाहिजे, शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणतात. कशाचं वार काय तुम्हाला काय वाटतं विधानसभेचं वार इथलं? वार काय जरा सरासरी समाजाला म्हणजे व्यवस्थित रुटीनमध्ये आणणार पाहिजे ना. इकडून तिकडून इकडे जाणाऱ्यांचं काय करायचं आहे? सगळा गोंधळ नुसतं त्यांचंच भलं करून घेणार. हां, जनतेला मोकळं सोडायचं काम चालू आहे. जनतेचा विचार आतापर्यंत केला गेला नाही म्हणता? कोणी केलाय का सांगा की तुम्हाला काय वाटतंय? केलाय असं वाटतंय का? ज्याची त्याची खुर्ची टिकवायसाठी चाललंय ना. आपलं ना आपल्या कुटुंबाचंच भलं व्हावं हाच उद्देश चालू आहे. तरी पण आता एवढं सगळं असलं तरी पण मतदान तर कोणाला तर करावं लागते, त्यामुळे काय आपला अधिकार आहे. बरोबर. मग त्यामुळे काय नेमकं असं काय वाटतंय तुमचं नागजचं वारं कोणीकडे फिरते तरी असं काय वाटतं तुम्हाला? वार काय चालू आहे, प्रत्येक जण येतोय सांगतोय, त्याचं आपण ठरवायचं आहे. कारण आपल्याला अधिकार मोठा आहे ना. पण आता निवडून द्यायचं का नाही, काय करायचं ते आपण ठरवायचं असते. आता जे काही 5 वर्ष मागे गेले त्या 5 वर्षात काय विकास कामं तुमच्या गावात वगैरे झालेली काय आहेत का? विकास काम काय पुढाऱ्यांचेच होते, दुसरं कोणाचे सर्वसामान्यांचे काय होते? करतील का कोण? ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की असं काय सदस्य झालं तर त्याच्या कुटुंबाचं बघतोय, दुसरं समाजच बघत नसतोय. मग राजकारण तुम्हाला म्हणजे असं एवढं म्हणताय की राजकारण म्हणजे आता काय लय वेगळं झाले असं म्हणायचं तुम्हाला? नाही, आता खरी मजा आहे. सगळं भरपूर जण उभं राहिल्यामुळे मजा आहे आता. म्हणजे भरपूर चुरस आहे. त्यामुळे लोकांना पण चान्स चांगला आहे ना. असं नाही तरी लोक कोणाला कौल देतील असं वाटतंय?
तसं काय संमिश्र प्रतिसाद राहतोय हो. प्रत्येकजण येणार का स्वतः येणार आहे तो एक ज्याचा आहे तो आला तो म्हणतो मग आमचा नेता फॉर्मात आहे, दुसरा आला की म्हणतोय आमचा नेता फॉर्मात आहे. त्यामुळे काय तर सांगता येत नाही. सगळेच नेते फार्मात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आपण अजून दुसऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. बघूया आपण इथला भाग थोडा बागा वगैरे जास्त असल्यामुळं इथं दुकानं वगैरे आहेत याची. बघूया जरा विचारून दुकानात वगैरे येऊ. बिझी आहे का काय? घेऊ का बाईट? त्यांची बाईट घेऊ, तुमची घेऊ का? काय वाटतं तुम्हाला, कोणाचं वार आहे? संजय काका एकच वादा. बर, घड्याळ येईल, घड्याळ येणार 100%. संजय काका काय कामं वगैरे झाली का संजय काका इथे? हो, इथं रस्त्याची कामं झाली आहेत, कॅनेलला पाणी आलंय. अजून काय पाहिजे? कॅनलचं पाणी आता दोन्ही पक्ष श्रेय घेतील की आम्ही आणलं तुम्ही आणलं, कोण आणलं? लाडक्या बहिणीला आणि 1500 रुपये दिलेत. अजून काय पाहिजे? अजून 2100 होणार आता. हो काका, आता मोदी ते डबल देणार आता आपल्याला. संजय काकाच येणार, त्यात काय वादच नाही. हो बघूया आपण. तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं की कोण येईल असं वाटतंय? काय वारं कोणाचं असं वाटतं तुमच्या नागजमध्ये? ओनली काका. ओनली काका. कशामुळं की काका येतील असं वाटतंय? नो कमेंट. नो कमेंट. बरं, तुम्हाला काय वाटतंय? हो ठीक आहे. यांचं म्हणणं आहे की काका येतील पण नो कमेंट म्हणतायत त्यांनी, म्हणजे काका येतील असं त्यांचं म्हणणं आहे. बघूया आपण गावकऱ्यांच्या अजून प्रतिक्रिया घेऊया आपण पुढं. काय वाटते तुम्हाला यावेळी राजकारण कसं आहे? काय कोणाचं वार आहे? काय सांगता येत नाही नक्की. तसं नक्की सांगता येणार नाही. म्हणजे घासाघाशी आहे म्हणा. घासाघाशी दोन्ही बघायचे. होय होय. दोन्ही कुस्ती अशी निभार होईल म्हणतात. होय होय. कोणा दोन्ही पैकी एखादा कोणाचा तरी विजय होईल. काय वाटते तुम्हाला? नेमका कौल तुमचा सांगू नका, अख्ख्या तालुक्यात सांगा. तालुक्यात नक्की कसं सांगता येणार नाही. बरं, संभ्रमित आहेत मतदार. वाटते की दोघांच्याही टप अशी फाईट होईल असं वाटते. तुम्हाला काय वाटते काका? आराराबाचा पोरगा येईल. कशामुळे वाटतं की असं त्यांनी येतील? असं परंपरा चाललेलं ना त्याची. परंपरेने त्यांनी आलेत म्हणून करायचं. बाकी काय विकास कामं वगैरे त्यांची? विकास काम भरपूर केलेत नागजमध्ये. तुमच्या म्हणजे विशिष्ट नागजमध्ये गावात त्यांनी येऊन विकास कामं केली वाटतं? होय, आबाने बी केले आणि तो बी करतोय. एखाद दोन उदाहरण कामाचं. सरकारी दवाखाना बांधला, गावात सगळं डांबरीकरण केलं, परत सिमेंटचे रस्ते बनवलेत. एकंदरीत त्यांनी विकास चांगला केलेला आहे. पाणी पुरवठा केला आहे. बरं, रायवाडी ते नागज. त्यामुळं आता एकूण एक तुमच्या नागजचं झालं हे कामाचं, पण पूर्ण तालुक्यात कोणाचं वार आहे असं वाटतंय? तालुक्यात त्यांचंच आहे, दुसरं कोणाचं नाही. त्याच्यामुळे काकांचं थोडं आहे बघ. पण एवढी काका टप देणार नाहीत, कारण काकाकडे आता अजितदादांचा पण अजित घोरपडेचे सरकार आहे, त्यांचा पण सपोर्ट त्यांना झालेला आहे. त्याचा काय फरक पडेल असं वाटतंय का? काय सांगता येत नाही. एवढा पण राजकारणी माणूस नाही. बरं, ठीक आहे. हे राजकारणी नाहीत पण त्यांना वाटतं की रोहितदादांचाच वारा आहे असं वाटतंय. बघूया आपण पुढं अजून प्रतिक्रिया घेऊया. काही दुकानदार आहेत. आता बाजार इथला संपत आलेला आहे, पण तरीही बघूया आपण. इथं एक दोन माणसं आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा काय कोणाच्या बाजूनं कौल आहे बघूया. नागच का? नाही तर बघूया आपण. जतचं पण सांगा. त्याला काय जतची कोणाला हवा आहे? जत गोपीचंद पडळकर. बरं, मग विक्रमदादा आहे तर तिथं भूमिपुत्र वगैरे ती पण वाढलंय चाललंय. विकास पुत्र यो गोपीचंद पडळकर, त्यामुळे गोपीचंद पडळकरच येणार तिथं. गाव कुठलं तुमचं? जत मध्ये गाव कुठलं? देवनूर. बरं, ठीक आहे. तुम्ही काय का? काय वाटते तुम्हाला कोणाचं वार आहे? ती माने कोण आहे? बरं, ती बहुतेक येते. ओके, यांचं मतदान म्हणतात की माने येते असं यांना गॅरंटी आहे. बघूया. काय सामान 100 रुपयाचा स्टाम्प त्याने तयार केला. 100 रुपये स्टाम्प बंद झाला घ्या. अहो तिने आता छापलंय की ती देणार म्हणते की 100 रुपये स्टाम्प सर्वसामान्य माणसाला ते देणार आहे. आणि आमचं मत 100% ते काय नाव त्यांचं? चला, यांना नाव सुद्धा माहित नाही म्हणजे मानलं मतदान घ्यायचं. चला, म्हणजे अगदी मनापासून त्यांनी सांगितलं हे आम्हाला कळलं आणि प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच कळेल. तुम्हाला काय वाटतं कोणाच्या हवा आहे? रामकृष्ण हरी वाजवतो तरी. बर, तुम्हाला काय वाटते? रामकृष्ण हरी पडळकर 100% येणार. आणि इकडं तुतारी आमचा नेता आणि इकडं तुतारी. काय वाटते? बुलेट गाडीचा रॉप आहे चांगला, आर्मी म्हणून लिहिलेलं आहे पुढे. तुम्हाला काय वाटते गावात नेमकं इथं कोणाचं लष्कर जास्त आहे? गावात लष्कर सध्या समसमानच आहे. मग तरी नेमकी कुस्ती कोण जिंकल? ते आता काय सांगायचं तसं. आपण काय लय नसतो त्यामुळे काय लय अनुभव आपल्याला यातला नाही. म्हणजे समान आहे सगळं दोन्ही म्हणायचं.
दोन्हीचं वातावरण समान. दोन्हीचं वातावरण समान. त्यांनी म्हणतात की दोन्हींचं वातावरण समान आहे असं म्हणतात. इकडे युवा पिढी आहे, बघूया युवा पिढीचं काय काय वातावरण आहे, युवा पिढी काय म्हणते बघूया. काय वाटतंय तुम्हाला? अरे बोला कोणीतरी काय कसं आहे आता जी काय इलेक्शन चालू आहे सध्या विधानसभेचं, त्यामध्ये नेमकं कुणाचं वार आहे? नेमकं संजय काकाचं. संजय काकाचं. बरं, संजय काकाचं कशामुळे वारा वाटते? आपल्या रायवाडी गावाला तर आहे. कुठल्या गावाला? रायवाडी गावचं तुम्ही? तर पाण्याची ती सोय केली आहे सगळी. आता रस्त्यावर पण चालू आहे म्हणून वाटतंय संजय काका येईल. मग काय जर म्हणजे रोहित पाटलांनी बी कामं केली, मग त्यांचं काय? त्यांचं काय आपल्याला माहित नाही एवढं, पण संजय काका फिक्स. ठीक आहे. बघूया अजून इकडे एक युवा पिढी आहेत, बघूया त्यांचं मतदान कोणाला. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? काय नाही, दोघांनी पण कामं केलीत. संजय काकांनी पण कामं केलीत, रोहित पाटलांनी पण कामं केलीत. दोघांनी कामं केलीत. दोघांनी कामं केलीत, पण निवडून कोणाला तरी एकाला द्यायला लागते. मग कोण येईल वाटते? कुस्ती कोण जिंकल? रोहित पाटील. रोहित पाटील जिंकतील. गाव नागातच का तुमचं? होय होय, युवा पिढीसाठी चांगली आमदार म्हणून व्हावे अशी अपेक्षा आहे आमची. आता युवा पिढीसाठी तुम्ही चांगली म्हणताय, पुढं 10 वर्ष खासदार केला पैलवान आहे पुढं, पण मग काय? मग कसं आता खासदार केलं त्यांनी उभारलीच होती की. मग खासदारला उभारले ते पडले ते, पण त्यांच्याकडे अनुभव आहे म्हणतात. काय माणसं म्हणतात संजय काकाकडे अनुभव आहे. अनुभव आहे. मग कशी होईल कुस्ती? कुस्ती होईल की काय? दोघात पण फाईट होईल. तरी रोहित दादा येतील म्हणतात. हा, रोहित दादा येणार. बरं, रोहित दादा तुमचं गाव नागतच का? नागतचं काय विकास कामं वगैरे केलीत का त्यांनी? काय होय, भरपूर केलीत. एखाद दोन उदाहरण? आबांनी त्यांच्यासाठी म्हणजे पाण्याचं त्यांनी नियोजन केले. त्यांच्यानंतर त्यांनी इथं सगळे म्हणजे कामं मंजूर करून दिलीत भरपूर ग्रामपंचायतसाठी. ठीक आहे. युवा पिढींचं